हे पहा बनवून रेडी आहे। किती नॅचरल रंग आलाय तुम्ही बघू शकता। अत्यंत झटकन होतं, चवीला मस्त लागतं, पोटालाही चांगलं असतं। तुम्हाला जर कधीतरी वेगळं असं काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला आपण साहित्य पाहूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी पुदिना, 2 ते 3 चमचे साखर, 1 अखंड लिंबू आणि 1-2 चमचे जलजीरा। मी यामध्ये आपण जो जलजीरा, साखर आणि पुदिना घेतलाय तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर आपण जे सर्व मिश्रण एकत्र केलं होतं त्यामध्ये मी हा 1 अखंड लिंबाचा रस आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर पहा पुन्हा एकदा सांगते, आपण याच्यामध्ये पुदिना काढलेला आहे, 1 चमचा जलजीरा टाकलेला आहे, 2 ते 3 चमचे साखर आणि 1 अखंड लिंबू आपण यामध्ये पिळून घेतलेला आहे। आता मी यामध्ये ह्या ज्या आईस क्यूब आहेत छोट्याशा त्या मी यामध्ये टाकून हे मिक्सरला छानसं फिरवून घेणार आहे। आता आपल्याला या बाउलमध्ये ही पेस्ट अशी मस्त गाळून घ्यायची आहे। तुम्ही गाळूनही घेऊ शकता किंवा डायरेक्टही हे मिक्सचर टाकू शकता, परंतु गाळून घेतल्यानं काय होतं ना, याचा जर काही चोथा असेल पानांचा तर तो निघून जातो आणि मॉकटेल असं छान तुम्हाला कन्सिस्टन्सी त्याला मिळते। त्यामुळे शक्यतो असा गाळ येऊ नये म्हणून आपल्याला ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। 2 आता ग्लास रेडी केलेले आहेत आणि यामध्ये मी आता हे आपलं जे बॅटर केलेलं आहे आपण ते आता टाकून घेणार आहे मॉकटेलसाठी। दोघांमध्ये मी थोडं थोडं ऍड करून तुम्हाला इथे दाखवते। यात थोडंसं घालूया, हे बघा। आता मी यामध्ये सोडा घालून घेते, अर्धा सोडा घालायचा आणि अर्धा स्प्राइट घालायचे। हे तुम्ही पाहू शकता खालनं कसा मस्त त्याला रंग आलेला आहे। आणि आता आपल्याला उरलेलं यामध्ये स्प्राइट घालायचं। हे 100% नॅचरल मॉकटेल आहे, यामध्ये आपण कोणताही कलर वापरलेला नाहीये। यानं ऍसिडिटीला अत्यंत छान असा तुम्हाला इफेक्ट होतो। तुम्हाला ऍसिडिटी झाली असेल तर असं मॉकटेल तुम्ही नक्की करून प्या। हे पहा बनवून रेडी आहे। किती नॅचरल रंग आलाय तुम्ही बघू शकता। अत्यंत झटकन होतं, चवीला मस्त लागतं, पोटालाही चांगलं असतं। तुम्हाला जर कधीतरी वेगळं असं काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशा झटपट होणाऱ्या आणि सिंपल रेसिपींसाठी आपल्या सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।